हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्वावलंबी बनवायला कोणाला नाही आवडत? प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येक पुरुषांना वाटत असतं की आपण स्वावलंबी बनावं, कुणावरही आपल्याला अवलंबून नाही राहायचं आहे. हा जर विचार जर आपण मनामध्ये पक्का केला ना, तर आपण आहे ना काहीही करू शकतो. म्हणजे काहीही म्हणजे शक्य नाही ते पण आपण त्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी नाही का प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो. कोणी जॉब करतं तर कोणी व्यवसाय करतं. तर जॉब पण करावेत, पण कसं असतं जॉब करायला पण एज्युकेशन तेवढं लागतं आणि एज्युकेशनला आपलं जेवढं एज्युकेशन झालेलं आहे त्याच एज्युकेशनला सूट होईल असा आपल्याला पगार पण पाहिजे. त्याच वेळी जॉब करायला पण इंटरेस्ट असतो आणि जॉब केला तर पगार जर व्यवस्थित असेल तर मग आपल्याला परवडतंसुद्धा जॉब करायला. कारण जॉब करणं पण काही सोपं नाही आहे. घरातल्या पण सगळ्या गोष्टी हँडल करून वेळेत जावं लागतं जॉबला आणि ते जॉबचा पण एक टायमिंग फिक्स असतो. त्या टायमामध्ये आपल्याला जावं लागतं. आणि महिलांचं कसं आहे, शिक्षण वगैरे नाही का, काही महिला शिकलेल्या असतात भरपूर आणि त्यांना व्यवस्थित पगार पण असतो. त्यांचा तर विषय सोडून द्या, कारण ते तसं म्हटलं तर काही नाही जॉब करायला. पण आमच्यासारखं समजा आता माझं तर डी-एड झालेलं आहे फक्त, आणि तुम्हाला तर माहीतच आहे डी-एड झाल्यानंतर जॉब करणं आणि त्या जॉबला पेमेंट कसं असतं, काय असतं, सगळ्या गोष्टी त्यामुळं माहिती आहेत. तर त्याचमुळं मग मी जॉब पण करत नाही, कारण परवडत पण नाही तेवढ्या पेमेंटमध्ये आपल्याला जॉब करणं. म्हणूनच मी हा विचार केला होता टेलरिंगचा, की थोडंफार शिकावं. पहिलं तर मी स्वतःसाठी शिकले होते, कारण बाहेर पण शिलाई जास्त जात होती. 300-350 रुपये अशी ब्लाऊजला मी शिलाई द्यायची माझ्या स्वतःच्या. त्यामुळे ना मग असं वैतागून गेले होते खूप जास्त, आणि म्हटलं चला आपण स्वतःसाठी तरी शिकूयात, ब्लाऊज क्लास करूयात. म्हणून ना मी एक महिनाभर प्रॉपर असा क्लास केला होता, महिनाभर पूर्ण. तर त्यामध्ये मी शिकले कटोरी ब्लाऊज आणि फोर टक्स असं शिकले होते. आणि त्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये शिकले आणि त्यामुळे ना मला खूप जास्त फायदा झालेला आहे. आता इकडे आल्यानंतर मी आता माझ्या घरातूनच हा व्यवसाय म्हटलं तरी चालेल, हे काम मी सुरू केलेलं आहे. ब्लाऊज शिवायचं, पिको फॉल करायचं साड्यांना. तर हे जे काम मी हाती घेतलेलं आहे घरातलं काम करून, परत मी यूट्यूबचं थोडंफार करत असते. तर हे व्हिडिओज पण मला अपलोड करावेच लागतात, कारण त्यात पण माझी स्ट्रगलच अजून सुरू आहे. तर हे पण लवकरात लवकर सक्सेस होईल माझं यूट्यूब चॅनलसुद्धा, कारण भरपूर प्रमाणात आता थोडी थोडी प्रोग्रेस माझी होत आहे. तर ते बघून मी आता हे सर्व काही कामं करत आहे घरातले. तर व्यवसाय करण्याचा नाही का खूप दिवसापासून विचार होता माझा, पण वेळेअभावी आणि काही भांडवल, या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे नाही का, जे करायचं ठरवतो आपण त्या काही गोष्टी अडचणी येतात. त्यामुळे आपण भरपूर प्रमाणात माघार घेत असतो या सगळ्या गोष्टींना. पण आता ठीक आहे, आता घरातूनच करायचं चालू केलेलं आहे मी, कारण बऱ्यापैकी मला नाही का इथं कस्टमर भेटलेले आहेत. गावाकडे पुण्यात होतं त्यावेळीसुद्धा भरपूर प्रमाणात कस्टमर म्हणजे भेटायचे. दुकानाच्या थ्रू मी घेत होते ब्लाऊज वगैरे शिवायला, तर मला थोडंफार बऱ्यापैकी मी शिवत होते तिकडे पण शिव झाल्यापासून मी जरासं गॅप घेतला होता आणि त्याच्यानंतर आता परत दिवाळीपासून सुरुवात केलेली आहे. तर व्यवस्थित असं माझं मशीन काम आता चालू झालेलं आहे. आणि घरातून काम करणं खरंच खूप इजी असतं, कारण कसं घरातून आपण सगळ्या गोष्टी बघून, आपले लहान मुलं असतात, बाहेर पडता येत नाही कामासाठी, मग त्यामुळे काय होतं, आपली स्वप्न अधुरी राहत असतात. आणि बऱ्याच नाही का मैत्रिणी आहेत, त्यांना पण माहितीच असेल की लहान मुलं आणि घरातल्या जबाबदाऱ्यामुळे आपल्याला बाहेर पडता येत नाही आणि काम पण करायचं असतं. सगळ्या गोष्टी आपल्या मनात असतात, पण वेळेअभावी म्हणा किंवा घरच्या प्रॉब्लेम, लहान मुलं आणि कामं, हे सगळ्या गोष्टीमुळं ना भरपूर मागं राहून जातो आपण.
आणि सगळ्यात बेस्ट असं हेच आहे घरगुती उद्योगधंदे असं काहीतरी आपण महिला ज्या आहेत त्यांनी करायला पाहिजे. भरपूर कामं आहेत असं करण्यासाठी. जर इच्छाशक्ती जर असेल ना मनामध्ये तर आपण काही करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि भरपूर प्रमाणात अशी घरात बसून करता येतील अशा भरपूर कामं आहेत. तर शिलाई मशीनचं तर सगळ्यांना माहिती आहे. कारण कसं असतं सुरुवातीला आपण ज्यावेळी ब्लाऊज शिकतो त्यावेळी ना आपल्याकडं कस्टमर पण नसतात आणि आपण पण सुरुवातीला घाबरत असतो. कारण ब्लाऊज बसतं आहे की नाही व्यवस्थित आणि त्या सगळ्या गोष्टी असतात. तर मग सुरुवातीला काय होतं आपण घेत पण नाहीत आणि येत पण नसतात आपल्याकडे जास्त ब्लाऊज शिवायला. मग त्यासाठी काय करायचं आपण एखाद्या ब्युटिकला किंवा छोटंसं दुकान असतं नाहीतर मोठे दुकानं पण तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी जाऊन विचारायचं की त्यांच्याकडे जर जास्त लोड असेल ना तर ते काय करतात मग आपल्याकडे देत असतात शिवायला ब्लाऊज. जर जास्त लोड असेल तर थोडेफार मग ब्लाऊज आपल्याला पण देतात ते. अशी छोटीशी सुरुवात आपण करायची असते. तर काही दिवस मी पण असंच केलेलं आहे. पुण्यात होतो तेव्हा. तर भरपूर मोठमोठे टेलर जे असतात त्यांच्याकडून मी ब्लाऊज घेऊन शिवलेले पण आहेत. त्यामुळे माझी ना खूप जास्त प्रमाणात प्रॅक्टिस झाली आहे व्यवस्थित अशी. आता प्रॉपर असे ब्लाऊज शिवता येतात कसेही असो. कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्स कट, 4 टक्स किंवा डबल कटोरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता मला खरंच सोप्या जातात सगळ्या गोष्टी शिवायला आणि परफेक्ट अशी फिटिंग पण माझी आता व्यवस्थित येते. त्यामुळं काही नाही टेन्शन आता. त्यामुळे इझिली मी हा बिझनेस म्हणा किंवा हा व्यवसाय घरात बसून पण करू शकते. तर बऱ्यापैकी माझं आता हे काम चालू झालेलं आहे. तर मी सगळ्या टेलर मैत्रिणींना ज्या नवीन शिकत आहेत त्यांना हेच सजेस्ट करेल की तुम्हाला जर असा हा व्यवसाय जर करायचा असेल आणि कस्टमर जरी नसेल तर आपल्याला सुरुवात कशी करायची आहे आणि सण समारंभ बघून आपल्याला दुकानात जाऊन विचारायचं आहे. कारण दिवाळीच्या पिरियडमध्ये आणि लग्नसराई ज्यावेळी असते ना त्यावेळी खरंच दुकानदार तुम्हाला देऊ शकतात घरी ब्लाऊज शिवण्यासाठी. कारण त्यांच्याकडे खूप जास्त लोड असतो. मग तिथून तुम्हाला काम भेटतं आणि ते आपण घरी घेऊन यायचं आणि शिवून परत नेऊन द्यायचं. हे सुद्धा करू शकता. किंवा साड्या पण आता भरपूर दुकानांनी पिको आणि फॉल करून देतात दुकानदार. काय करायचं त्या दुकानातल्या साड्या पण तुम्ही घेऊन येऊ शकता पिको फॉल करून द्यायच्या. त्याने पण आपला व्यवसाय हा तात्पुरता तरी सुरू होतो आणि भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस पण होती तुमची. आणि अजून एक असं की जे टेलर असतात मोठमोठे दुकान त्यांच्याकडे जाऊन जे साड्या असतात आपण त्याला सिम्पली असे गोंडे वगैरे लावण्याचा तो पण बिझनेस तुम्ही घरातून स्टार्ट करू शकतात. त्यामध्ये पण खूप फायदा आहे. आणि गोंडे कसे लावायचे काय त्याची सगळं माहिती आहे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल आणि खूप सोपे आहेत गोंडे करायलासुद्धा. कारण कसं असतं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी टेलरिंगचं काम जे शिकत असतात त्यांना फक्त ब्लाऊज नाही का म्हणजे एवढे जास्त कस्टमर येत नाहीत. मग त्यासाठी पिको फॉल करणं किंवा साड्यांना गोंडे लावणं सुरुवातीला हे सगळी कामं आपण केली ना थोडी थोडी जर आपल्याला सगळी जर जमत असतील ना परफेक्ट असं तर बाहेर जाण्यापेक्षा साड्या पण आपल्याकडे येतात गोंडे लावायला आणि ब्लाऊज पण शिवायला पिको फॉल पण करायला आपल्याकडं म्हणजे सर्व काही जर असलं ना आपल्याकडे एक आहे एक नाही म्हटलं ना मग ते कस्टमर पण व्यवस्थित असे येत नाहीत. त्यामुळे मग थोडंफार आपण शिकून घेतल्या पाहिजे गोष्टी. सगळ्याच केलं तर सगळंच करायचं नाही तर मग त्या गोष्टीमध्ये पडायचंच नाही असं आहे माझं. कारण मी सगळ्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत. मी काय प्रॉपर असे क्लास केलेले नाही आहेत. मोबाईलमध्येच बघून मी सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे आणि त्यांना एकदम परफेक्ट शिकले मी. त्यामुळे मला खरंच त्या गोष्टीचा फायदा झाला बरं का. साड्यांना गोंडे लावायचं म्हटलं तरी ते एक साडी जरी गोंडे लावली ना 300 350 400 रुपयापर्यंत गोंडे लावायला साडी असते आणि ते पण खूप जास्त प्रमाणात परवडते. तर मस्त असा तोच घरातून बिझनेस करा. कारण ह्या जॉब वगैरेच्या नादी लागायचं नाही जास्त. कारण वेळ पण भरपूर जातो आणि तेवढं आपल्या हाती पण लागत नाही जास्त पैसा वगैरे. तर त्यामुळे ना असे छोटे छोटे बिझनेस असतात करण्यासारखे. हो कालांतराने ते मोठे पण होऊ शकतात. त्याचं काय बघितलं आहे पुढचं नाही का कोणी. तर सुरुवात फक्त आपण
छोट्याशा गोष्टीपासून करायची असते आणि कमी भांडवल वापरून कधी पण सुरुवात करायची. जास्त गुंतवणूक करायची नाही कुठल्या पण गोष्टीमध्ये. आणि कसं असतंय, कमी याच्यात जर केलं ना तर थोडाफार वेळ लागू द्या सक्सेस व्हायला, पण 100% होतं. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.